नमस्कार, भारत न्यूज 7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपसा करणारे कंटेनरमधून 2 बोटी घेऊन जाताना छापा मारून कार्यवाही, 85 लाखाचा मुद्देमाल जप्त। नांदेड गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपसा करण्याकरिता कंटेनरमध्ये 2 बोटी घेऊन जाताना नांदेड ग्रामीण पोलिसांनी छापा कारवाई करून 85 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे पोलीस अधीक्षक अभिलाष कुमार नांदेड यांनी ऑपरेशन प्लस आउट अंतर्गत अवैधरित्या गौण खनिज रेती उपसा व वाहतूक करणारे लोकांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले आहे। त्या अनुषंगाने ओमकांत चिंचोलीकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पेहोका शेख इब्राहिम, पेहोका भोसले, पेहोका माने, पेहोका मारवाडे सर्व नेमणूक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण असे पोलीस स्टेशन हद्दीत पीटर मोबाईलने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या चंदासिंग कॉर्नर रोडने एका चालक सूर्यास्तानंतर लपून छपून रेती चोरी करण्याच्या उद्देशाने 2 बोटी अवैधपणे नदीपात्रामध्ये नेऊन टाकण्यासाठी कंटेनरमध्ये वाहतूक करत आहे। सदर माहितीवरून दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजीची रात्री अंदाजे 9:30 वाजता चंदासिंग कॉर्नर या ठिकाणी जाऊन दबा धरून बसून मिळून आलेले कंटेनर क्रमांक MH53B 0302 तपासले असता त्यामध्ये 2 लोखंडी बोटी मिळून आल्या। चालकास नावगाव विचारले असता तो नावगाव व्यवस्थित सांगत नसल्याने व संशयास्पद हालचाली करत असल्याने त्याच बोटीचे व गाडीचे कागदपत्र विचारले असता कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगितले। त्यास बोट वाहतूक करण्याचा उद्देश विचारला असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता आणि संशयास्पद बोलत होता। त्यास विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी सांगितले की सदरच्या बोटी या रेती चोरी करण्यासाठी एळीमहाटी गोदावरी नदी घाटामध्ये सोडण्यासाठी घेऊन जात आहे असे सांगून त्याने त्याचे नावगाव विशाल बाळासो सोमनाळे, वय 25 वर्ष, व्यवसाय चालक मालक, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर असे सांगितले। सदरच्या बोटी कोणाच्या आहेत विचारले असता त्याने त्याचे नाव सांगितले नाही। सदर वेळी 2 पंचा सक्षम जप्ती पंचनामा करून सदर कंटेनर व त्यातील 2 बोटी असा एकूण 85 लाखाचा मुद्देमाल जप्त करून यातील आरोपी विरुद्ध कलम 122, 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।